नमस्कार मित्रमैत्रिणींनो, SK बुक समरी या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आपली आजची व्हिडिओ बुक समरी आहे द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या पुस्तकावर आहे. याचे लेखक आहेत डॉक्टर जोसेफ मर्फी. मित्रमैत्रिणींनो, तुमच्या आत एक संपूर्ण खजिना दडलेला आहे. तो म्हणजे तुमचे अवचेतन मन म्हणजेच सबकॉन्शियस माइंड. कदाचित तुम्ही सध्या कमकुवत, हतबल, एकटे, आर्थिक अडचणीत किंवा अपयशी असाल. हे पुस्तक तुमचे जीवन बदलण्यास तुम्हाला मदत करेल. द लॉ ऑफ अट्रॅक्शन असे सांगते की तुम्ही जे काही विचार करता तेच तुम्हाला मिळते. जर तुम्ही तुमच्या मनात यश, आनंद, पैसा, प्रेम आणि उत्तम आरोग्याचे विचार निर्माण केले तर हे सर्व तुम्हाला मिळू शकते. तर मित्रमैत्रिणींनो, या पुस्तकाला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. हे पुस्तक कोणासाठी आहे तर हे पुस्तक जे लोक आजाराशी लढत आहेत, गरिबी, नैराश्य आणि निराशेने ग्रासलेले आहेत, तसेच जे लोक आपले जीवन बदलू इच्छितात या लोकांसाठी त्यांना मदत होऊ शकते. यानंतर लेखकाविषयी थोडी माहिती बघूया. डॉक्टर जोसेफ मर्फी हे आयर्लंड मधील एक कॅथलिक पास्टर होते, पण ते नंतर लॉस एंजेलिसला गेले, जिथे ते डिवाइन सायन्सचे मिनिस्टर झाले. त्यांनी मानसशास्त्रात PhD मिळवली आणि मनाच्या शक्तीबद्दल अनेक पुस्तके लिहिली. तर चला आता पुस्तकाला सुरुवात करूया. चॅप्टर नंबर 1, द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. हे पुस्तक खास तुमच्यासाठी लिहिले गेले आहे, जेणेकरून तुमच्या अवचेतन मनामध्ये किती प्रचंड शक्ती आहे याची तुम्हाला जाणीव व्हावी. त्या जादुई शक्तीची ओळख करून देणे हाच या पुस्तकाचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही तिचा भरपूर फायदा घेऊ शकाल. तुमच्या आत एक खजिना दडलेला आहे. एका 75 वर्षाच्या विधवा महिलेने लेखकाला पत्र लिहून सांगितले की तिला पुन्हा लग्न करून संसार करायचा आहे आणि आनंदी राहायचे आहे. लेखकाने तिला जे सांगितले तेच तिने केले. ती स्वतःला वारंवार सांगत राहिली की ती एक आनंदी विवाहित स्त्री आहे आणि आपल्या पतीवर खूप प्रेम करते. शेवटी एके दिवशी तिची भेट एका मोठ्या औषध विक्रेत्याशी झाली आणि ती त्याच्या प्रेमात पडली. आज ते दोघे विवाहित आहेत आणि आनंदी आहेत. तुमच्या आत खऱ्या अर्थाने एक सोन्याची खाण आहे, ती म्हणजे तुमचे अवचेतन मन म्हणजेच इंग्लिश मध्ये सबकॉन्शियस माइंड. फक्त तुम्ही त्यावर नियंत्रण ठेवून ते तुमच्या फायद्यासाठी वापरायला शिकलात तर मग काय विचारायचे. जेव्हा तुम्ही एखाद्या परीक्षेपूर्वी स्वतःलाच सतत सांगत राहता की तुम्ही नापास व्हाल किंवा एखादी गोष्ट तुम्हाला मिळणार नाही, तेव्हा प्रत्यक्षात तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनालाच तसे करण्यास भाग पाडत असता. तुम्ही तुमच्या मनाच्या अद्भुत शक्तीला चुकीच्या सूचना देत असता की तुम्ही हे करू शकत नाही किंवा ते करू शकत नाही. पण असे कधीही करू नका. तुमच्या मनात नकारात्मक विचार येऊ देऊ नका. त्याऐवजी पूर्ण उत्साहाने सकारात्मक विचारांची पुनरावृत्ती करा. विश्वास ठेवा आणि आशा सुद्धा ठेवा. मग तुम्ही पाहाल की तुमचे अवचेतन मनच म्हणजे सबकॉन्शियस माइंड तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे बनून समोर येईल. चॅप्टर नंबर 2, तुमचे मन कसे कार्य करते. एका वृद्ध महिलेला खात्री वाटू लागली होती की तिची स्मरणशक्ती नष्ट होणार आहे, पण तिने आपल्या मनाला सतत हेच पटवून दिले की असे काहीही होणार नाही. उलट ती स्वतःला सतत सांगत राहिली की तिची स्मरणशक्ती दिवसेंदिवस वाढत आहे. तिचा हा दृढ विश्वासच शेवटी खरा ठरला. आपल्या मनाचे चेतन म्हणजेच कॉन्शियस आणि अवचेतन म्हणजेच सबकॉन्शियस असे दोन भाग आहेत. ते वेगळे असले तरी एकमेकांशी जोडलेले आहेत. तुम्ही जे काही विचार करता ते चेतन मनाच्या पातळीवर करता म्हणजेच कॉन्शियस मनाच्या पातळीवर करत असता, आणि तुम्ही जे काही करता अगदी लहानात लहान गोष्ट सुद्धा ती तुमच्या अवचेतन मनावर परिणाम करते. हे समजून घेणे आवश्यक आहे की चेतन आणि अवचेतन मन म्हणजेच कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड हे पूर्णपणे वेगळे नसून ते एकाच मनाच्या दोन वेगवेगळ्या पातळ्या आहेत. कॉन्शियस मन विचार करते तर सबकॉन्शियस मन तुमच्या प्रत्येक विचारावर विश्वास ठेवून तो स्वीकारते. तुम्ही जे काही विचार करता आणि कृती करता त्यावर सबकॉन्शियस मन पूर्णपणे विश्वास ठेवते. उदाहरणार्थ संमोहन म्हणजेच हिप्नोटिझम. यामागील मुख्य कारणे हेच आहेत की तुमचे अवचेतन मन त्यावर विश्वास ठेवते. त्यानंतर तुम्हाला जे सांगितले जाते ते तुमचे चेतन मन म्हणजेच कॉन्शियस मन कोणताही विरोध न करता ते स्वीकारू लागते. मग ते विचार योग्य असोत किंवा अयोग्य, ते सहजपणे स्वीकारले जातात. म्हणून लक्षात ठेवा, तुमच्या जीवनरूपी नौकेचे खरे मालक तुम्ही स्वतःच आहात. सर्व नियंत्रण तुमच्या हातात आहे. त्यामुळे विचारपूर्वक निवड करा, चांगले निवडा आणि तुमचा आनंद निवडा. चॅप्टर नंबर 3, तुमच्या सबकॉन्शियस मनाच्या कार्य करण्याची जादुई शक्ती. स्कॉटलंड मधील एक शल्यचिकित्सक डॉक्टर जेम्स एस्टेल यांनी जवळपास 400 शस्त्रक्रिया केल्या. त्या काळात भूल देणाऱ्या म्हणजेच अनस्थेशिया देणाऱ्या औषधांचा शोध लागलेला नव्हता, ज्यामुळे रुग्णाला बेशुद्ध करता येईल. मग त्यांनी हे कसे केले. त्यांनी आपल्या रुग्णांना मानसिक भूल म्हणजेच मेंटल अनस्थेशिया दिला. ते आपल्या रुग्णांना पूर्ण विश्वास देत असत की शस्त्रक्रियेदरम्यान त्यांना कोणत्याही प्रकारची वेदना होणार नाही आणि कोणताही संसर्ग होणार नाही. त्यांच्या शस्त्रक्रिया यशस्वी होत असत आणि त्यांचा मृत्यू दर म्हणजेच मॉर्टॅलिटी रेट सुद्धा खूप कमी होता. फक्त 2
ते 3%. रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यापूर्वी ते त्यांच्या अवचेतन मनाला म्हणजेच सबकॉन्शियस माइंडला संमोहन म्हणजेच हिप्नॉटिझम अवस्थेत नेत असत आणि त्यांच्या कानात म्हणत असत, तुला काहीही होणार नाही, तू पूर्णपणे बरा होशील आणि तू निरोगी आहेस. तुमचे अवचेतन मन तुमच्या शरीरातील सर्व गोष्टी नियंत्रित करते, तुमच्या रक्ताचा प्रवाह, पचनक्रिया आणि तुमचे विचार. एकदा त्याच्या शक्तीची तुम्हाला जाणीव झाली तर तुम्ही तिचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करू शकता. जेव्हा तुम्ही नकारात्मक विचार करता तेव्हा ते तुमच्या विनाशकारी भावना म्हणजेच डिस्ट्रक्टिव्ह इमोशन्स असतात. त्या तुमच्या मनातून काढून टाकणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा तुमच्या शरीरात अल्सर, हृदयाचे आजार, चिंता म्हणजेच अँझायटी किंवा मानसिक सुस्ती म्हणजेच मेंटल डलनेस यासारख्या समस्या सुरू होऊ शकतात. मित्रांनो, तुमच्या मनात येणाऱ्या प्रत्येक विचाराकडे लक्ष द्या, कारण तेच पुढे तुमच्या कृतीमध्ये बदलू लागतात. तुम्ही जे काही विचार करता त्यावर तुमचे अवचेतन मन लगेच प्रतिक्रिया देऊ लागते. म्हणूनच जेव्हा तुम्ही झोपायला जाता तेव्हा झोपण्यापूर्वी मनात एक उद्देश ठरवा, एक ध्येय निवडा आणि स्वतःलाच सांगा की तुम्हाला ते पूर्ण करायचे आहे. तुम्ही काहीही विचार करू शकता, चांगल्या आरोग्याबद्दल, पैशाबद्दल किंवा लोकांशी असलेल्या नातेसंबंधाबद्दल. सकारात्मक विचारांना मनात येऊ द्या. तुमच्या मनाला सतत सकारात्मक पद्धतीने प्रोग्राम करत राहा. त्यानंतर त्याचे चमत्कार काय असतील याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. त्यानंतर चॅप्टर नंबर 4 आणि 5 बघूया. मानसिक उपचारांच्या जुन्या आणि नव्या पद्धती. 1910 मधील एक प्रसिद्ध घटना आहे. एका माणसाच्या जिभेला लकवा मारला होता. त्या काळात त्यावर कोणताही उपचार उपलब्ध नव्हता. तो डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी त्याच्या जिभेखाली एक थर्मामीटर ठेवले आणि त्याला सांगितले की हे अगदी नवीन उपकरण आहे ज्यामुळे तुझी जीभ बरी होईल. आणि खरोखरच काही मिनिटात त्याची जीभ बरी झाली आणि तो ती पुन्हा सहज हलवू लागला. अनेक प्रयोगांमध्ये संमोहन म्हणजेच हिप्नॉटिझम केलेल्या लोकांना सहजपणे असा विश्वास बसवला जातो की त्यांना एखादा विशिष्ट आजार झाला आहे. त्यानंतर ते लोक प्रत्यक्षात त्या आजाराची लक्षणे सुद्धा दाखवू लागतात, कारण त्यांचेच अवचेतन मन त्या गोष्टीवर विश्वास ठेवते. त्यामध्ये इतकी शक्ती असते की ते त्याचप्रमाणे कार्य करू लागते. हे याच्या उलटही कार्य करते. जेव्हा एखाद्या रुग्णाच्या अवचेतन मनाला हा विश्वास दिला जातो की तो बरा होत आहे, तेव्हा असे वाटते की तो कधीच आजारी नव्हता. तुमच्या शरीरावर कोणताही परिणाम होणार नाही जोपर्यंत तुमचे अवचेतन मन तसा आदेश देत नाही. नेहमी तुमच्या अवचेतन मनाच्या शक्तीची आठवण ठेवा. तुमच्या जीवनात त्याच्या बळावर कधी कोणता चमत्कार घडेल हे सांगता येत नाही, म्हणून कोणतीही संधी वाया जाऊ देऊ नका. आज आपण सर्वजण अवचेतन मनाच्या शक्तीबद्दल जाणतो, पण आपल्यापैकी अनेकांना तिचा योग्य वापर करता येत नाही. त्यांना हे माहित नसते की या शक्तीच्या सहाय्याने आपले जीवन कसे बदलता येते. आणि त्यासाठी सर्वप्रथम हे समजून घ्या की तुम्हाला कोणती गोष्ट बरी करते आणि त्याचाच उपयोग तुमच्या अवचेतन मनाला मार्गदर्शन करण्यासाठी करा. मनात एक स्पष्ट योजना तयार करा. ती प्रत्यक्षात यशस्वी होत असल्याचे मनात पहा. त्यानंतर वाईट किंवा नकारात्मक विचारांना मनात येऊ देऊ नका, कारण तसे करणे मूर्खपणाचे ठरेल. आणि शेवटची गोष्ट म्हणजे प्रार्थना करा आणि तुमच्या औषधांवर विश्वास ठेवा. यानंतर चॅप्टर नंबर 6 आहे मानसिक उपचाराची व्यावहारिक तंत्रे. जेव्हा गोल्डन गेट ब्रिज बांधला गेला तेव्हा अभियांत्रिकी कंपनीकडे एक आराखडा होता. या आराखड्यात प्रथमच स्ट्रेसेस अँड स्ट्रेन्स म्हणजे ताण आणि दबाव यांचा विचार करण्यात आला होता, जे पुलावर पडू शकतात. त्यानंतर त्यांनी पूर्णपणे मजबूत आणि आदर्श पुलाची कल्पना केली आणि त्याची प्रत्यक्ष चाचणी करण्यात आली. हे सर्व टप्पे योग्य क्रमाने पूर्ण करण्यात आले. कोणताही टप्पा आधी किंवा नंतर केला गेला नाही, अन्यथा तो पूल पूर्णपणे अयशस्वी ठरला असता. ज्या प्रकारे आपल्या प्रार्थनांना उत्तर मिळते ते सुद्धा काहीसे असेच असते. आपल्याला जे काही मिळते ते ना खूप अगोदर मिळते ना खूप उशिरा मिळते. ते अगदी योग्य वेळीच मिळते. काही गोष्टी अगोदर घडतात आणि काही गोष्टी नंतर घडतात. यापैकी पहिली पद्धत म्हणजे पास ओव्हर टेक्निक. सोप्या शब्दात सांगायचे तर तुमचे विचार आणि इच्छा तुमच्या अवचेतन मनात सतत रुजवत राहा, जेणेकरून तुम्ही कोणत्याही प्रकारच्या आजारावर मात करू शकाल. उदाहरणार्थ, एखाद्या लहान मुलीचा घसा खराब झाला आहे आणि तिला खूप खोकला येत आहे. जर ती स्वतःला ठामपणे सांगत राहिली, माझा आजार निघून जात आहे, तो दूर होत आहे, तर एका तासानंतरच तिला खरोखर बरे वाटू लागेल. दुसरी सोपी पद्धत म्हणजे व्हिज्युअलायझेशन टेक्निक. तुम्ही मनात चित्र निर्माण करून हे करू शकता. तुम्हाला जे हवे आहे ते सतत मनात ठेवा. तुम्ही तुमच्या फोन किंवा लॅपटॉपवर त्याचा वॉलपेपर लावू शकता किंवा ड्रीम बोर्ड तयार करू शकता, अथवा तुमच्या स्वप्नांशी संबंधित फोटो कार्डबोर्डवर लावून रोज पाहू शकता. शेवटी येते स्लीपिंग टेक्निक. जेव्हा तुम्ही झोपलेले असता तेव्हा तुमच्या शरीरावरील ताण आणि श्रम कमी होतात. त्यावेळी तुमचे अवचेतन मन अधिक सक्रिय होते आणि तुमचे विचार अधिक प्रभावीपणे आत्मसात करते. त्यामुळे तुमच्या मनाला आणि शरीराला तुमची इच्छित गोष्ट मिळविण्यास मदत होते. म्हणून ऑटो सजेशन आणि व्हिज्युअलायझेशन करण्यासाठी
झोपण्यापूर्वीचा वेळ सर्वोत्तम मानला जातो. त्यानंतर चॅप्टर नंबर 7 बघूया. अवचेतन मनाची सवय ही जीवनदायी आहे. लेखक रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन दररोज रात्री झोपण्यापूर्वी एक विशिष्ट गोष्ट करत असत. झोपण्यापूर्वी ते आपल्या अवचेतन मनात त्या सर्व कथांचे बीज पेरत असत ज्या त्यांना लिहायच्या असत. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या अवचेतन मनाची गूढ शक्ती त्यांना दुसऱ्या दिवशी एक उत्कृष्ट कथा तयार करून देत असे, ज्या कथेला ते नंतर लिहून काढत असत. यावरून आपल्या अवचेतन मनाची शक्ती किती विलक्षण आहे हे दिसून येते. बहुतेक मुले निरोगी आणि मजबूत जन्माला येतात, हे अगदी सामान्य आहे. पण आजारी पडणे आणि अशक्त होणे हे नैसर्गिक नाही, कारण ते जीवनाच्या प्रवाहाच्या विरुद्ध आहे. स्वतःचे संरक्षण म्हणजे सेल्फ प्रिझर्वेशन ही माणसाची सर्वात शक्तिशाली नैसर्गिक प्रवृत्ती आहे. फ्रेडरिक इलायस अँड्र्यूज नावाचा एक मुलगा होता, ज्याला स्पायनल ट्युबरक्युलोसिस म्हणजेच पाठीच्या कणाचा क्षयरोग झाला होता. आजाराच्या काळात तो सतत प्रार्थना करत असे की तो बरा होईल. त्याच्या प्रार्थनांचा परिणाम झाला आणि तो पूर्णपणे बरा होऊन एक निरोगी माणूस बनला. तो झोपण्यापूर्वी याच स्लीपिंग टेक्निकचा वापर करत असे, ज्याबद्दल अगोदर सांगितलेले आहे. ही पद्धत त्याच्यासाठी प्रभावी ठरली. दर 11 महिन्यांनी तुमचे शरीर स्वतःचे नूतनीकरण म्हणजेच रिन्युअल करते. त्यामुळे तुमचे नकारात्मक विचार सकारात्मक विचारांमध्ये बदला, कारण जीवनाचा खरा प्रवाह हाच आहे की आपण निरोगी राहावे, मजबूत बनावे आणि भीती, चिंता, मत्सर व नकारात्मकतेपासून दूर राहावे, कारण या भावना अनेक आजारांना आमंत्रण देतात. म्हणून त्यांच्यापासून दूर राहण्यासाठी नेहमी सकारात्मक विचार करा. त्यानंतर चॅप्टर नंबर 8 आहे, तुम्हाला हवे असलेले परिणाम कसे मिळवावेत. एकदा एका घरमालकाचा आणि बॉयलर दुरुस्त करणाऱ्या मेकॅनिकचा वाद झाला, कारण त्या मेकॅनिकने बॉयलर दुरुस्त करण्यासाठी $200 मागितले होते. घरमालक म्हणाला की ही रक्कम खूप जास्त आहे. त्यावर मेकॅनिक म्हणाला, मी खराब झालेला भाग बसवण्यासाठी फक्त $5 घेत आहे. उरलेले $195 हे मला हा बिघाड नेमका कुठे आहे आणि तो कसा दुरुस्त करायचा हे माहीत असल्याचे मानधन आहे. याचप्रमाणे तुमचे अवचेतन मन सुद्धा अत्यंत बुद्धिमान आहे. तुमच्या शरीर, मन आणि आत्म्याच्या प्रत्येक दुःखावर आणि वेदनेवर त्याच्याकडे अनेक उपाय आहेत. आपण अपयशी ठरण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्या आत प्रेरणा आणि आत्मविश्वासाचा अभाव असणे, कारण जेव्हा लोक मन लावून प्रार्थना करतात तेव्हा अनेकदा त्यांच्या त्या प्रार्थनेवर तितका दृढ विश्वास नसतो जितका असायला हवा. त्यांच्या मनात नकारात्मक विचार सुरूच असतात आणि म्हणूनच त्यांना त्यांच्या प्रार्थनेचे उत्तर मिळत नाही. म्हणून तुमच्या चेतन आणि अवचेतन मनामधील संघर्ष दूर करण्यासाठी झोपण्यापूर्वी स्लीपिंग टेक्निकचा वापर करा. तुमची स्वप्ने पुन्हा पुन्हा पूर्ण होत असल्याचे मनात पहा. त्यानंतर चॅप्टर नंबर 9 आणि 10 आपल्या सबकॉन्शियस माइंडच्या शक्तीचा उपयोग पैसा आणि श्रीमंत होण्यासाठी कसा करावा. लेखकाचा एक मित्र वर्षाला $75,000 कमावत होता, म्हणजेच जवळपास 55 लाख रुपये. एकदा तो जगभर फिरण्यासाठी 9 महिन्यांच्या सुट्टीवर क्रूज प्रवासाला गेला. त्याने भरपूर पैसे खर्च केले, मनसोक्त आनंद घेतला आणि जेव्हा तो पुन्हा कामावर परतला तेव्हा त्याला एक गोष्ट जाणवली. त्याचे अनेक सहकारी व्यवसायाबद्दल त्याच्यापेक्षा अधिक जाणकार होते आणि त्याच्यापेक्षा चांगले कामही करू शकत होते. तरी सुद्धा ते सर्व त्याच्यापेक्षा खालच्या पदावरच राहिले आणि त्याच्यापेक्षा कमी पगार घेत होते. असे का झाले? कारण त्यांच्यापैकी कोणालाही आपल्या अवचेतन मनाच्या शक्तीबद्दल ना माहिती होती ना त्यामध्ये रस होता. त्यामुळे त्यांची मोठी स्वप्ने सुद्धा नव्हती. असे लोक एका अर्थाने सर्जनशीलतेपासूनही खूप दूर असतात. खरे तर फक्त विचार करून कोणीही एका रात्रीत श्रीमंत होत नाही. त्यासाठी तुम्हाला तुमच्या अवचेतन मनात नवीन कल्पना निर्माण कराव्या लागतील, त्यांना प्रेरणा द्यावी लागेल, तेव्हाच ते तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी मदत करू शकेल. स्वतःला सतत सांगा की तुम्ही श्रीमंत आहात, तुम्ही नफा कमावत आहात. तुमचे अवचेतन मन तुम्हाला जे नवीन विचार देईल त्यावर काम करण्यास सुरुवात करा. तुम्ही जे म्हणता त्यावर पूर्णपणे विश्वास ठेवा, कारण तुमचे अवचेतन मन तेव्हाच त्या कल्पना स्वीकारेल जेव्हा तुमचे कॉन्शियस माइंड त्यांना स्वीकारेल. जर तुम्हाला जास्त पैसे कमवायची इच्छा नसेल तर ते अपयशाच्या मार्गावरील पहिले पाऊल ठरेल. सर्वप्रथम आपल्या मनातून हा विचार काढून टाका की पैसा हा सर्व वाईट गोष्टींचे मूळ आहे, कारण जेव्हा तुम्ही पैशाचा तिरस्कार करता तेव्हा तो तुमच्याकडे कसा आकर्षित होईल. जर तुम्ही पैशाचा द्वेष कराल तर तुमच्या हाती काहीच लागणार नाही. त्याऐवजी पैशाला तुमचा सर्वात चांगला मित्र समजा आणि त्याच्यावर प्रेम करा. स्वतःच्या श्रीमंत होण्यावर विश्वास ठेवा. जे लोक पैशाची निंदा करतात तेच बहुतेक वेळा आर्थिक अडचणीत असतात. जेव्हा त्यांच्या मित्राची कमाई त्यांच्यापेक्षा जास्त होते आणि ते पुढे जातात तेव्हा असे लोक मत्सराने भरून जातात. त्यांचे मन नकारात्मक विचारांनी व्यापले जाते. ज्या गोष्टीसाठी ते आधी प्रार्थना करत होते त्याच गोष्टीला ते नंतर दोष देऊ लागतात.
पैशाची शक्ती मोठी आहे, पण त्याला देव बनवू नका. पैसा हा फक्त यशाचे एक लक्षण आहे. खरा खजिना तुमच्या मनात दडलेला आहे, तो म्हणजे तुमचे विचार. म्हणून पैशाची कधीही निंदा करू नका. त्यानंतर चॅप्टर नंबर 11 आणि 12. तुमचे अवचेतन मन तुमच्या यशाचा साथीदार आहे आणि शास्त्रज्ञ त्याचा कसा उपयोग करतात. यशस्वी होण्यासाठी 3 महत्त्वाच्या स्टेप्स आहेत. पहिली स्टेप, तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात आणि ज्यातून तुम्हाला आनंद मिळतो त्या करा. जर तुम्हाला अजूनही कळत नसेल की नेमके तुम्हाला काय आवडते, तर ते समजण्यासाठी मनापासून प्रार्थना करा. त्यानंतर दुसरी स्टेप आहे, तुम्हाला आवडणाऱ्या एखाद्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवा. त्या विषयाची शक्य तितकी जास्त माहिती मिळवा. उदाहरणार्थ, समजा तुम्हाला दंतवैद्यक म्हणजे डेंटिस्ट्री आवडते, तर त्यातील एखाद्या विशिष्ट शाखेत तज्ञ बना, जसे एंडोडॉन्टिक्स, ओरल सर्जरी किंवा इतर कोणत्याही शाखेत. त्यानंतर तिसरी स्टेप आहे, तुम्हाला जे आवडते ते फक्त तुमच्या पुरते मर्यादित ठेवू नका. त्याचा इतर लोकांनाही फायदा होईल असे कार्य करा. आपल्या आवडीद्वारे इतरांचेही भले करा. या सर्व पायऱ्या पार पाडताना आपल्या अवचेतन मनाच्या शक्तीला कधीही विसरू नका. अनेक शास्त्रज्ञ या गोष्टीवर विश्वास ठेवत होते. थॉमस एडिसन, गुग्लिएल्मो मार्कोनी आणि इतर अनेक शास्त्रज्ञ आपल्या अवचेतन मनाच्या आवाजाकडे लक्ष देत असत आणि त्याचा त्यांना खूप फायदा झाला. अत्यंत यशस्वी विद्युत शास्त्रज्ञ यांना जेव्हा एखादी नवीन कल्पना सुचायची, तेव्हा ते ती कल्पना आपल्या मनातच पूर्णपणे तयार करून पाहायचे. त्यांना माहित होते की अवचेतन मनाचा योग्य वापर करून जे हवे ते निर्माण करू शकतात. त्यांचे मन अशा पातळीवर पोहोचले होते की कोणत्याही डिझाईनचा प्रत्यक्ष शोध लावण्यापूर्वीच त्यांना त्या डिझाईन मधील दोषही दिसून यायचे. म्हणूनच ते शोध लावण्यापूर्वीच डिझाईन अशा प्रकारे तयार करत असत की त्यामध्ये कोणताही दोष राहू नये. त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचत असे. त्यानंतर चॅप्टर 13, 14 आणि 15. तुमचे अवचेतन मन, झोप आणि वैवाहिक समस्या आणि आनंद. एक अशी पद्धत आहे जी मी स्वतः वापरतो. जेव्हा दुसऱ्या दिवशी मला एखादे महत्त्वाचे काम असते आणि मला मनात भीती वाटते की मी वेळेवर उठू शकणार नाही, तेव्हा मी सतत मनात विचार करत राहतो आणि स्वतःला विश्वास देतो की मी उद्या सकाळी वेळेवर उठेन. मी या गोष्टीचा विचार करत राहतो जोपर्यंत ही गोष्ट माझ्या अवचेतन मनात पूर्णपणे बसत नाही आणि मग दुसऱ्या दिवशी मी अगदी वेळेवर उठतो. ही पद्धत आजपर्यंत एकदाही अयशस्वी ठरलेली नाही. ही अतिशय सोपी पद्धत आहे. यासाठी तुम्हाला अलार्मची सुद्धा गरज नाही. जरी मी अलार्म लावतो तरीही मी नेहमी अलार्म वाजण्यापूर्वीच जागा होतो. यावरून अवचेतन मनामध्ये किती प्रचंड शक्ती आहे हे दिसून येते. मार्गदर्शन म्हणजे नेहमीच एखादी वस्तू किंवा पैशाच्या स्वरूपातील मदत असे नसते आणि असेही आवश्यक नाही की फक्त जागेपणीच तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. अनेक वेळा तुमची स्वप्ने सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन करतात. तुमच्या अवचेतन मनाच्या शक्तीकडे कधीही दुर्लक्ष करू नका. त्याचा परिणाम केवळ तुमच्या आरोग्यावरच नाही तर तुमच्या वैवाहिक जीवनावरही होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीसोबत आयुष्यभराचा प्रवास करण्यासाठी तुमचे नाते आध्यात्मिक म्हणजेच स्पिरिच्युअल असणेही आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही एखाद्यावर प्रेम न करता केवळ पैसा, पद किंवा अहंकारासाठी विवाह करता, तेव्हा असे नाते कधीच खरे नसते. अशी नाती जास्त काळ टिकत नाहीत. विवाहाचे नाते कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक आध्यात्मिक असावे, जिथे दोन्ही जोडीदारांची मने एकत्र धडकतात आणि ते एकत्र आयुष्याच्या प्रवासात पुढे जातात. आजकाल अनेक लोकांना वाटते की विवाह हा प्रत्येक समस्येचे उत्तर आहे, पण प्रत्यक्षात तसे नाही. कोणालाही जीवनसाथी म्हणून स्वीकारण्यापूर्वी तुम्ही स्वतः त्यासाठी पूर्णपणे तयार असणे आवश्यक आहे. जर तुम्ही स्वतः आनंदी नसाल तर तुमच्या जोडीदाराला आनंदी कसे ठेवणार? तुमच्या जोडीदाराकडून ही अपेक्षा करू नका की तो किंवा ती तुम्हाला प्रत्येक आनंद देईल. स्वतःला आनंदी ठेवणे ही तुमची स्वतःची जबाबदारी आहे, दुसऱ्या कोणाची सुद्धा नाही. तुमच्या अवचेतन मनाला विश्वास द्या की तुम्ही अपूर्ण नाही तर स्वतःमध्येच पूर्ण आहात. तेव्हाच तुम्ही दुसऱ्यावर खरे प्रेम करू शकाल आणि विवाहाची जबाबदारी पार पाडू शकाल. तुमच्या वैवाहिक जीवनात एकाच चुका पुन्हा पुन्हा होणे हे तुमच्या मनात नकारात्मक विचार भरले असल्याचे लक्षण आहे. तुमचे अवचेतन मनही त्याच नकारात्मक विचारांना स्वीकारत असते. जर चूक झाली असेल तर ती स्वीकारा आणि पुढे जा. तुमच्या जोडीदारावर आणि तुमच्या विवाहावर विश्वास ठेवा, जेणेकरून तुमचे अवचेतन मनही त्याच गोष्टीवर विश्वास ठेवेल. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की वैवाहिक जीवनात अडचणी येणे ही अतिशय सामान्य गोष्ट आहे आणि त्यासाठी तज्ञांचा सल्ला घेण्यात काहीही चुकीचे नाही. जेव्हा तुमच्या दातात दुखते तेव्हा तुम्ही अभियंत्याकडे जात नाही, बरोबर ना? त्याचप्रमाणे तुमचे वैवाहिक जीवन सुद्धा दातदुखीपेक्षा कमी महत्वाचे नाही. त्यामुळे जेव्हा सुद्धा अडचण येईल तेव्हा तुमचे नाते टिकविण्यासाठी तज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमच्या जोडीदाराशिवाय आणि तज्ञाशिवाय इतर कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीसोबत तुमच्या वैवाहिक समस्या कधीही चर्चा करू नका. तुमचा आनंद पूर्णपणे तुमच्या स्वतःच्या हातात आहे. जर तुम्ही सतत असा विचार करत राहिले
पाहिलात की तुमचा विवाह तुटण्याच्या मार्गावर आहे, तर माहिती आहे का काय होईल? एक दिवस तो खरोखरच तुटू शकतो, कारण तुम्ही असा विचार करता तेव्हा तुमचे अवचेतन मनही त्यावर विश्वास ठेवू लागते. जेव्हा तुम्ही आनंदाऐवजी नकारात्मक विचार कराल तेव्हा आनंद तुम्हाला कसा मिळणार? आता प्रश्न असा आहे की आनंद कसा निवडायचा? त्यासाठी तुम्ही दररोज सकाळी उठल्यावर स्वतःलाच हे सांगा की माझे जीवन परमेश्वराने दिले आहे, त्याचे नियंत्रण त्याच्याच हातात आहे. तो माझ्यासाठी जे निवडेल तेच सर्वोत्तम असेल. जे काही घडेल ते माझ्या भल्यासाठीच घडेल आणि मी नेहमी आनंदी राहीन. त्यानंतर चॅप्टर नंबर 16, 17, 18 आणि 19 तुमचे अवचेतन मन आणि मानवी नातेसंबंध, क्षमा, मानसिक अडथळे आणि भीती. सिगमंड फ्राइड, सायको अनालिसिस्ट म्हणजेच मनोविश्लेषण तज्ञ या शाखेचे ऑस्ट्रियन संस्थापक असे म्हणतात की जेव्हा एखाद्या माणसाच्या मनात प्रेम नसते तेव्हा त्याचा आत्मा हळूहळू मरू लागतो. हीच गोष्ट सद्भावना म्हणजेच गुडविल, आदर म्हणजेच रिस्पेक्ट आणि समजूतदारपणा म्हणजेच अंडरस्टँडिंग यांनाही लागू होते. कारण जेव्हा तुम्ही मनात द्वेष बाळगता तेव्हा तुम्ही तुमच्या आत्म्याला आणि मनाला एखाद्या कैद्याप्रमाणे कायमचे बांधून ठेवता. जितके शक्य असेल तितके सर्वांचा चांगला विचार करा आणि कोणालाही नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. द्वेष करणाऱ्या माणसाची अवस्था त्या व्यक्तीसारखी असते जो विष पितो आणि त्याला वाटते की त्याला काही होणार नाही. हा निव्वळ वेडेपणा आहे, नाही का? मग तुम्ही इतरांना का फसवता? त्यांचे मन का दुखावता? त्यांना त्रास का देता? जेव्हा तुम्हाला माहित आहे की असे केल्याने तुमच्या स्वतःच्या मनातही विष भरले जाईल आणि त्याचे नुकसान तुम्हालाच होईल. लोकांचा आदर करा आणि त्यांच्याशी नेहमी चांगले वागा. तुम्ही स्वतःसाठी जसा व्यवहार अपेक्षित करता तसाच व्यवहार इतरांशी सुद्धा करा. तुम्ही इतरांबद्दल काय विचार करता हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे, इतरांच्या नाही. जेव्हा कोणी तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तुम्ही त्याला कशी प्रतिक्रिया देता हे तुमच्या हातात असते. इतरांच्या वागण्यामुळे तुम्ही काय अनुभवता हे देखील तुमच्याच हातात असते. आता तुम्ही त्या गोष्टीमुळे चिडून तुमचा संपूर्ण दिवस खराब करू शकता किंवा त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायला शिकू शकता. लोकांना माफ करायला शिका. इतरांना माफ करणे म्हणजे मनातील नकारात्मक विचारांविरुद्ध काम करणाऱ्या एखाद्या औषधासारखे आहे. जेव्हा तुम्ही लोकांना माफ करता तेव्हा तुमचा आत्मा शांतता आणि समाधानाने भरून जातो. एका अर्थाने लोकांना माफ करून तुम्ही जीवनाचे ऋणही फेडत असता, कारण जीवन तुम्हाला नेहमी नवीन संधी देत असते. जेव्हा चुकून तुमचे बोट कापले जाते किंवा पायाला दुखापत होते तेव्हा तुमचे अवचेतन मनही तुम्हाला अशाच प्रकारे माफ करते, ते म्हणजे ती जखम भरून काढून. एक माणूस होता जो दिवस रात्र इतकी मेहनत करत होता की एके दिवशी त्याला हृदयाचा आजार झाला. त्या माणसाने आपल्या मुलांसोबत फारच कमी वेळ घालवला होता. लेखकाने त्याच्याशी संवाद साधला. त्यांनी त्याला समजावले की तो इतकी मेहनत करत होता कारण मुलांना वेळ न दिल्याचे दुःख त्याला आतून सतावत होते. दिवस रात्र कष्ट करून तो एका अर्थाने स्वतःलाच शिक्षा देत होता. त्याने सर्वप्रथम स्वतःला माफ करायला शिकले पाहिजे, तेव्हाच तो खऱ्या अर्थाने आनंदी राहू शकेल. आपण माणसे आपल्या सवयीचे गुलाम असतो. वाईट सवय आणि चांगली सवय यांच्यामध्ये फक्त एका निवडीचा फरक असतो. तुम्ही काय निवडता ते पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्हाला हवे तर वाईट सवय स्वीकारा किंवा चांगली सवय, निवड तुमची आहे. वाईट सवय सोडण्यासाठी तिला दुर्लक्ष करू नका. प्रथम हे स्वीकारा की ती तुमची वाईट सवय आहे आणि ती बदलण्याची गरज आहे. अनेक मद्यपी आयुष्यभर दारू सोडू शकत नाहीत कारण ते स्वतःला मद्यपी असल्याचे मान्यच करत नाहीत. त्यांना ते स्वीकारण्याची लाज वाटते, त्यांना पश्चाताप होतो आणि त्यांच्या अहंकाराला धक्का बसतो. याच कारणामुळे ते त्या सवयीपासून कधीही पूर्णपणे मुक्त होऊ शकत नाहीत. कोणतीही सवय स्वीकारण्यासाठी किंवा सोडण्यासाठी सर्वप्रथम स्वतःला तयार करावे लागते. जेव्हा तुम्ही या टप्प्यावर पोहोचता की तुम्हाला तुमची एखादी वाईट सवय कोणत्याही परिस्थितीत सोडायचीच आहे, तेव्हा स्वतःची पाठ थोपटून घ्या, कारण तुम्ही अर्धी लढाई जिंकली आहे. तुमच्या अवचेतन मनावर नियंत्रण मिळवण्याच्या मार्गातील पहिला मोठा अडथळा म्हणजे भीती. ती दूर करण्यासाठी तुम्हाला ज्या गोष्टीची सर्वात जास्त भीती वाटते तीच गोष्ट करा. एकदा एक महिला ऑडिशन देण्यासाठी गेली, पण स्टेजची भीती म्हणजेच फोबिया असल्यामुळे ती यापूर्वी 3 वेळा अपयशी ठरली होती. तिचा आवाज अतिशय सुंदर होता, पण तिचे नकारात्मक विचार तिच्या अवचेतन मनात इतके खोलवर रुजले होते की प्रत्येक वेळी स्टेजवर जाण्याचा विचार आला की ती घाबरून जायची. तिने त्यावर एक अप्रतिम उपाय शोधला. ती दिवसातून 3 वेळा स्वतःला एका खोलीत बंद करायची, खुर्चीवर शांतपणे बसून डोळे मिटायची. त्यानंतर ती स्वतःलाच वारंवार सांगायची की तिच्याकडे एक अप्रतिम आवाज आहे आणि त्या आवाजाच्या बळावर ती कोणाच्याही मनावर राज्य करू शकते. ती स्वतःला 10 वेळा सांगायची की तिला स्टेजची भीती नाही आणि ज्या दिवशी तिचे ऑडिशन होते त्याच्या आदल्या रात्री झोपण्यापूर्वी तिने ही पद्धत पुन्हा पुन्हा केली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती यशस्वी ठरली. ती आत्मविश्वासाने स्टेजवर गेली,
अतिशय सुंदर गायली आणि आपल्या आवाजाच्या जादूने सर्वांची मने जिंकली. मित्रांनो, यानंतर शेवटचा चॅप्टर आहे कायम तरुण मनाने कसे राहावे. लेखकाच्या एका शेजाऱ्याला फक्त तो 65 वर्षाचा झाल्यामुळे निवृत्त व्हावे लागले. त्या गृहस्थाने लेखकाला सांगितले, माझ्यासाठी निवृत्ती म्हणजे बालवाडीतून पहिलीत जाण्यासारखी आहे. माझ्यासाठी हा जीवन आणि शहाणपणाच्या प्रवासातील आणखी एक टप्पा आहे. त्यांचा हा विचार किती सुंदर आहे. आपणही वयाकडे याच दृष्टीने पाहिले पाहिजे. वय वाढणे म्हणजे केवळ वर्ष पूर्ण होणे नाही, तर अनुभव आणि शहाणपणाच्या वेगवेगळ्या टप्प्यातून पुढे जाणे होय. आणि हे आयुष्याच्या शेवटपर्यंत सुरू राहिले पाहिजे, जेणेकरून आपण जीवनाचा पूर्णपणे आनंद घेऊ शकू. 65 ते 95 वर्ष वयोगटातील अनेक शास्त्रज्ञांनी असेच केले. त्यांनी जीवन मनापासून जगले, अनुभव घेतले आणि सतत नवीन गोष्टी शिकत राहिले. ज्यांना मृत्यूची किंवा म्हातारपणाची भीती वाटते, त्यांच्या शरीरातील अवयव अनेकदा कमकुवत पडू लागतात, कारण ते वाढत्या वयाची नैसर्गिक प्रक्रिया स्वीकारू शकत नाहीत आणि त्यामुळे मृत्यूची भीती त्यांच्यावर हावी होते. जेव्हा भीती मनावर राज्य करू लागते, तेव्हा त्यांच्या अवचेतन मनात नकारात्मक विचार साचू लागतात आणि हेच नकारात्मक विचार अनेक आजारांना आमंत्रण देतात. मित्रांनो, या ठिकाणी द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या पुस्तकाची समरी संपलेली आहे. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. स्वतःची काळजी घ्या, खूप मेहनत करा, नवनवीन पुस्तके वाचा आणि आनंदी राहा.